माझा एक प्रश्न होता. हा प्रभूजी, मी जर वाचून दाखवते, मोठा प्रश्न आहे तुझा. मी मी तुमचा आवाज बंद झाला माताजी. मनुष्य शरीराचे अंत्यसंस्कार किंवा असं बघायला भेटत जाता येतं नेहमी. तर अशा वेळी आपल्या मनामध्ये नेहमीच प्रभुपादांच्या कृष्ण भावनामृत मिशनच्या प्रेरणेमुळे आपल्या मनात क्षणातच त्या आत्म्यासाठी प्रार्थना करावी अशी भावना निर्माण होते. तर त्यावेळी आपण कृष्णांना प्रार्थना करतो की त्या आत्म्याला कृष्ण भक्ती मिळावी, आणि जिथे कुठे वैष्णव असं वाटतं, आणि हरे कृष्ण महामंत्र आपण त्यांच्यासाठी म्हणतो. तर हे प्रार्थना करतो. तर त्यावेळेस मग माझ्यासारख्या म्हणजे शुद्ध भक्तांनी प्रार्थना केलेली भगवंताने नक्की येतात. तर आमच्यासारखे पात्र नसलेले किंवा आध्यात्मिक चेतनेचा स्तर उच्च नाही, तर अशा वेळेस भगवंताची प्रार्थना कशा पद्धतीने म्हणजे त्यांच्या ऑडिओमध्ये काही इश्यूज आहेत बहुतेक. मला पहिलं काहीच ऐकायला आलं नाही आणि आता पण पूर्ण बंद झालं. मी थोडं संक्षिप्त रूपात सांगू प्रभूजी? हो. कधी कधी म्हणतायत, माताजी म्हणतायत की कधी कधी आपण जेव्हा कुठे प्रवास वगैरे करत असतो तेव्हा कोणाची तरी अंतिम यात्रा निघालेली असते. हो. आणि ते देह बघून नेहमी एक मनात इच्छा होते की त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया, त्यांना वैष्णवांचा संग मिळू दे, त्यांना सद्गती मिळू दे. पण म्हणतायत की अशी प्रार्थना जर पवित्र भक्तांनी, शुद्ध भक्तांनी केली तर नक्की त्याचा फायदा होईल. पण मी स्वतःला ते म्हणतायत की माझी पवित्र भावना नाहीये, तर मी काय प्रार्थना अर्पण करायला पाहिजे? होय ना माताजी, असंच काही म्हणाले ना तुम्ही? हा प्रभूजी, हो हो. तेवढी आपली चेतना नसते ना, भक्ती मेहनत असतो आपण, तरी आपली इच्छा असते ना. तर एकूण कल्पना माताजींचा प्रश्न असा आहे, अजून बोलतायत त्या? झालं प्रभूजी, झालं. तर एकूण असं आहे की आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्ती परिचित असेल नसेल, आपले आप्तेष्ट नातेवाईक असतील नसतील, कोणी चिराईत माणूस जरी असला, बरोबर आहे ना, आपण समजा रस्त्यावर चाललोय आणि कोण माणूस नाही, माहित नाही कोण, परिचयाचं नाहीये, आणि त्यांची समजा अंत्ययात्रा दिसली आपल्याला आणि आपण प्रार्थना करावी का न करावी, करूनही त्याचा काही लाभ होईल की नाही, असा प्रश्न आहे का? काय प्रश्न आहे? प्रार्थना करावी, पण कशा प्रकारे करावी? कारण आम्ही उच्च भक्त नाही आहोत असं. अच्छा, फार चांगला प्रश्न आहे हा. तर यामध्ये एक मूलभूत असा भाग आहे की एकदा प्रभुपादांना एका वयोवृद्ध माताजींनी म्हटलं की स्वामीजी माझ्यासाठी प्रार्थना करा हा. आणि प्रभुपादांचं उत्तर फार मार्मिक होतं. तर म्हणले, अहो माझं जीवन त्याच्यासाठी समर्पित आहे, तेवढं एकमेव काम करतोय मी, सगळ्यांसाठी प्रार्थना करणं. तर तुम्ही आम्ही असं उत्तर देऊ शकतो का? आपण उत्तर दिलं तर थोडी वल्गना ठरेल, थोडस तो ढिटाईत ठरेल. म्हणजे समजा आता एखाद्या कोट्याधीश माणसाने म्हटलं की मी ना इथे जवळजवळ 5 लाख लोकांना दररोज भोजन देणार आहे, कारण आता कोविडचा काळ आहे, त्यामुळे मला जरा इच्छा आहे या लोकांना मदत करायची. आणि आपण म्हटलं की हो, मला पण तसं मनात येतं कधी कधी की आपणही लोकांना भोजन द्यावं. पण तो मनुष्य 5 लाखांना देईल, आपण 5 लोकांना देऊ. तर यामध्ये पहिला मुख्य मुद्दा असा आहे की श्रीकृष्ण तुमची शक्ती बघत नाही, श्रीकृष्ण तुमची इच्छा बघतात. की तुमचं कल्चर काय आहे, तुमची संस्कृती काय आहे, तुमचं आध्यात्मिक ट्रेनिंग काय आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण मिळालं, या मुद्द्यावरती आपण कोणासाठीही प्रार्थना करू शकतो. एक गोगलगाई सारखा प्राणी आहे, त्याला इंग्लिशमध्ये स्लग म्हणतात. भारतात कधीच दिसत नसेल तो तिकडच्या म्हणजे उष्णकटिबंधातला तो प्राणी नसेल, बहुतेक तो बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतो.
किंवा त्याचा एक प्रकार भारतामध्ये आढळत असेल. तर प्रभुपाद एका ठिकाणी राहत होते, त्यांना थोडासा स्ट्रोक झाला होता, हार्टचा स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका. तर एका अशा रम्य ठिकाणी, रिसॉर्ट म्हणतात त्या ठिकाणी, एक बंगला, रो हाऊस वजा अशी एक वास्तू भाड्याने घेऊन त्यात भक्त राहत होते. आणि खिडकीवरती एक ती गोविंदासी म्हणून एक प्रसिद्ध प्रभुपादांची शिष्या आहे. तर तिने प्रभुपादांना सांगितलं की प्रभुपाद बघा, या ठिकाणी ना हा छोटासा प्राणी आणलेला आहे आणि तो अगदी हळूहळू चालतो, अगदी गोगलगाईप्रमाणे. तर कसं होतं त्यावेळी 1967, 68, 69च्या काळामध्ये भक्तांना असा एक तो छंद जडलेला की कोणती वस्तू पाहिली की प्रभुपादांना विचारायचं की याचा काय अर्थ आहे आणि हे भक्त कसा बघतो, हे भक्ताची याच्यामध्ये रिॲक्शन काय असते, प्रतिक्रिया काय असते. तर किती क्षुल्लक बाब आहे एका दृष्टीने, परंतु प्रभुपादांनी ते ऐकलं तर म्हणाले काय काय नाही बघा ना, या खिडकीवरती हा एक थोडासा प्राणी आलाय. आणि प्रभुपाद अगदी सिरियसली तिच्याकडे बघून म्हणाले, त्याच्याकरता हरे कृष्ण मंत्राचा जप कर ना जरा, प्लीज चॅन हरे कृष्णा फॉर हिम. तर हा एक दुसरा दृष्टांत की एक वैष्णव हा सगळ्यांसाठी जप करायला तयार असतो. आपण त्याच्यामध्ये उच्च नीच आपला परका असं काही मानत नाही. तर पहिली गोष्ट, जे महात्मे आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांचं जीवनच इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी समर्पित आहे. प्रभुपादांनी अगदी क्षुल्लकातल्या क्षुल्लक गोष्टींमध्ये पण सांगितलं की तुम्ही हरिकृष्ण मंत्र म्हणा. आता तिसरा जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे, तो असा की काय आपल्याकडे शक्ती आहे का कोणाला सांगायचं की देव तुझं भलं करो, भगवान तुला कृष्ण भक्ती देवो. तर आपण म्हणू की मला अजून मिळत नाही तर मी दुसऱ्यांना काय देऊ. मराठीमध्ये आपली एक म्हण आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. तसं व्हायला नको की आपण इतरांसाठी जप करतोय आणि आपल्यासाठी मग करत नाहीये. तर वैष्णव संस्कृती, वैष्णव प्रशिक्षण म्हणजे हे एक सर्वांचं संमिश्रण आहे की एका दृष्टिकोनातून आपण लोकांची प्रार्थना करतो, दुसऱ्या दृष्टिकोनामध्ये आपण स्वतःलाही त्याच्यासाठी हे समजतो की मला पण प्रार्थनेची गरज आहे. ओय वैष्णव ठाकूर, आवाज ब्रेक होतोय, काय केलं पाहिजे? प्रभूजी नाही होत आहे. नाही होत आहे, नाही होत प्रभूजी, क्लिअर आहे. अच्छा ठीक आहे. तर काय काय ठिकाणी असेल प्रॉब्लेम, जर कोणाचा असेल तर कृपया लगेच चॅटवरती, आता कोणते सांगितलं मला की आवाज ब्रेक होतोय, तर कृपया तुम्ही सांगत जा. मी पाहिजे तो मुद्दा तुमच्यासाठी, तुमची रेंज असेल तर पुन्हा सांगेन, काळजी करू नका. तर पहिल्यांदी सर्व शुद्ध भक्त सर्वांसाठी प्रार्थना करतात, आपणही दैनंदिन जीवनात करावी. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यात आपण हा भाव ठेवू नये की माझी प्रार्थना किती कामाला येईल. हा थोडासा सकाम, थोडासा परिणामाकडे पाहून केलेला जप किंवा पाहून केलेली प्रार्थना अशी असं वाटेल. तर त्यामुळे आपण आपलं एक परिपाठ म्हणून, एक सवय म्हणून, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणाची अंत्ययात्रा दिसेल तर भगवंता या आत्म्याला, आपण मराठीत म्हणतो की म्हणजे लोकांना माहिती आहे माणूस पक्का बिलंदर, बदमाश, डांबीस असेल पण त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो. एक तर लोकांना आत्मा म्हणजे काय माहिती नाही आणि शांती म्हणजे काय माहिती नाही आणि चिरशांती तर आणखीनच माहिती नाही. तरी पण सामान्य याच्यामध्ये आपण म्हणतोच की त्यांना स्वर्गवास झाला. स्वर्ग झाला मग रडता कशाला तुम्ही? स्वर्गात गेलेला माणूस तर आनंदी असतो ना. नाही हो, पण ते फार वाईट झालं. वाईट कसं काय झालं? स्वर्गवासी असेल कोणी, समजा कोण्या माणसाला प्रमोशन मिळालं किंवा अमुक अमुक आहे तो जिल्हा परिषदच्या ह्याच्यावरून आता तो आमदार झाला, तर तुम्ही काय असं तर म्हणत आहे ना. अत्यंत खेदाची गोष्ट आहे की अप्पाराव पाटील यांना काल आमदारकी मिळाली. तर खेदाची गोष्ट काय? उद्या ते खासदार झाले, मेंबर ऑफ पार्लमेंट झाले तरी त्याच्यामध्ये आनंदच आहे. कोणाला मंत्रीपद मिळालं तर आणखी आनंद आहे. मग स्वर्गवास झाल्यानंतर दुःख का?
कारण या स्वर्गवास भार्गवास मध्ये काही खरं सार नाहीये काही. एका तर महाराष्ट्रीयन लेखकाने म्हटलंय, स्वर्ग चांगला आहे हो, पण त्याच्यासाठी मरायला लागतं. बरोबर आहे, मेल्याशिवाय स्वर्गप्राप्ती होत नाही. आणि इथे तर आपल्याला काही आध्यात्मिक ज्ञान नाही, त्यामुळे स्वर्ग काय आहे, चिरायू टिकणारा आहे, चिरकाळ टिकणारा आहे तिथे, ते पण अस्थायी आहे. श्रीकृष्ण एका श्लोकामध्ये पूर्ण सगळी फिलॉसॉफी क्लिअर करतात. अर्जुन, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. स्वर्गवास म्हणजे 40, 50, 60 हजार रुपये खर्च करून काश्मीरची तिकीट बुक करायची, तिकडे 3 दिवस राहायचं, एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकायचे, डल लेक मध्ये बोटीतनं फिरायचं, थोडे काजू बदाम विकत आणायचे, आणि काय 4 दिवसानंतर पुन्हा बारामती. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. आणि घरच्या कर्त्या पुरुषांनी समजा पैसे घातले असतील, सध्या करता पुरुष, कधी कधी करत्या बायका पण असतात, तर जे काय तुम्ही समजून घ्या. पण ज्यांचे पैसे गेले, मग आपली सगळी छायाचित्र फेसबुकवर टाकायची, मग लोकांनी म्हणायचं वा काय तुम्ही मजा केली बहुतेक. तर ही झाली स्वर्ग यात्रा. ते पुण्य म्हणजे काय, तर पैसे घातले, ते पुण्य संपलं की पुन्हा आपलं जो तुमचं रोजचं जीवन आहे तेच. भगवत धाम मात्र भगवान सांगतात की माम उपेत्य पुनर्जन्म न इति. जो माझ्याकडे येतो त्याला पुन्हा एक दुःखमय जीवन भोगण्याची गरज लागत नाही. जसं इंग्लिशमध्ये म्हणतात परमनंट वेकेशन. परमनंट हे कुठे नाहीच ना, परमनंट वेकेशन कुठेच नाहीये. पण आपण जे सर्व भक्ती योगी व्हायचा प्रयत्न करत आहोत, साधक आहोत, प्रयत्नशील आहोत, आपल्याला हे परमनंट वेकेशन पाहिजे. की याच्या पुढे कोणी काम म्हणून सांगता कामा नये की हे कर, परिश्रम नाही. तर आपण आळशी आहोत का, की ज्यांना परिश्रम करायची इच्छा नाहीये? तर आता आपण इतका परिश्रम का घेतोय मग? रोज सकाळी उठणं, नामजप करणं आणि इतर सर्व कष्ट करणं. तर भौतिक जगत म्हणजे आपली खरी मातृभूमी नाही, खरी जन्मभूमी नाही. आध्यात्मिक राज्य भगवंताचं, आध्यात्मिक धाम हे आपलं खरं जन्मस्थान आहे. आणि एका मासोळी सारखं, जसं तुकाराम महाराज म्हणतात, एक जळाविना मासोळी कासावीस होते, तर तसं आपलं जीवन असल्यामुळे त्या ठिकाणी जाणं हे काही वावगं नाहीये, यात काही चूक नाहीये. हीच खरी मोठी महत्वाकांक्षा आहे आणि ती महत्वाकांक्षा असली पाहिजे. तर जो कोणी आत्ताच याने शरीर सोडलंय त्याच्यासाठी या महत्वाकांक्षेबद्दल हे करणं म्हणजे, कोणी तिराईत मुलगा आला समजा, अहो आमच्या मुलाची आज 10वीची परीक्षा आहे, आपण म्हणू बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. आता बेस्ट ऑफ लक म्हणजे तुम्ही म्हणून काही लक तयार होत नाही, त्याने आधी अभ्यास केला तरच त्याला ते यश मिळणार आहे. पण मनुष्य म्हणून आपण एक आपल्या हृदयाची क्वालिटी, आपली विचारसरणी आपण प्रकट करतो की माझी विचारसरणी इतक्या उच्च दर्जाची आहे की सर्वांसाठी आम्ही या आत्म्याला श्रीकृष्णांच्या चरणी सेवा मिळवू, याच्यासारखा मोठा आशीर्वाद नाही. आपण तो द्यायला पात्र नाही आहोत, लक्षात ठेवा. पण ते इतरांना आपण देऊ, इतरांसाठी आपण तसा विचार करू, तेव्हा श्रीकृष्ण आपल्याकडे प्रेमाने बघतील की अरे या माणसाने याच्यासाठी एवढी चांगली इच्छा केलेली आहे, अशा माणसाच्या हृदयामध्ये मला पण शुद्ध भक्ती द्यायची इच्छा होईल. आणि अशा रीतीने आपण सर्वांसाठी प्रार्थना करत राहिलो तर कधीतरी आपल्याला पण ती शुद्ध भक्ती मिळेल. तर आपल्याला ही भक्ती मिळेल या भावनेनेच आपण इतरांसाठी प्रार्थना करतो. हरे कृष्ण. आणखीन एक हात वरती आहे, दीपाली शिंदे माताजी, बोला. दीपाली शिंदे. हा, हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. आपण भारत देश धार्मिक आहे, पण प्रत्येकाच्या चर्चेचा विषय पण राहतो, म्हणजे थोडासा भारताकडे बघण्याचा, इव्हन भारतीयांचा सुद्धा थोडा अप्रोच राहतो की निगेटिव्हिटी जास्त सांगितली जाते, थोडासा कॅज्युअल अप्रोच राहतो. तसंच भक्तांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं थोडंफार राहतं की
भक्त हा सहनशील असला पाहिजे किंवा खूप अपेक्षा पण राहतात. तर भक्ताने त्याच्या सात्विक गुण किंवा एक आपण म्हणतो ना की वैष्णव सदाचार असलं पाहिजे किंवा सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. तर हा ऍटिट्यूड आणि त्याचबरोबर स्वतःचा स्वाभिमान पण कसा जपला पाहिजे, म्हणजे हे दोन्ही आपल्याला ऍट अ टाइम कसं साधणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं जाणवतं की थोडस आपण कॅज्युअल अप्रोच राहू शकतो की एक भक्त म्हटलं की. तर ओव्हरऑल आपल्या देशामध्ये पण तशीच एक प्रतिमा राहते किंवा, तर याबद्दल थोडस सांगू शकता का? मी जरा प्रयत्न करतो तुमचा आशय काय ते समजण्यासाठी. जर का मी कुठे चुकत असेल तर तुम्ही मला नंतर सांगा की प्रश्नाचा रोग तिकडे होता किंवा नाही होता. कॅज्युअल राहणं याला मराठीत आपण काय म्हणू बरं, की गृहीत धरणे. गृहीत धरणे. अगदी बरोबर. टेकन फॉर ग्रँटेड म्हणतात त्याला, गृहीत धरणे. तर कधी कधी मी ऐकतो ब्रह्मचर्य आश्रम मध्ये पण कोणी म्हटलं की ए तू त्याला असं का बोललास. मी बोलतो असं काय, माझ्या मनात काही पाप नसतं. अरे पण त्याला ते जिवारी लागलं की काय, आता भक्त असता तुम्ही एवढं काय जिवारी लावून द्यायचं. याचा अर्थ की काय लागून घ्यायचं आणि काय नाही हे पण तुम्ही ठरवणार. म्हणजे समजा आता कोणाचा खांदा दुखावलाय, अगदी साधी गोष्ट आहे आणि माझ्या जीवनात घडलंय ते बऱ्याच वेळा. खांदा दुखावल्यानंतर कोणी समजा काय प्रभूजी आणि जोरदार आलिंगन देऊन परत खांद्यावरती थोपटलं जोरदार, तर आपण अगदी ओय 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 ओय, अरे काय झालं काय झालं. नाही काय नाही. तर आपली इच्छा असते की कोणी समजून घ्यावं की मी थोड्या या बाबतीत सेन्सिटिव्ह आहे किंवा मला खांदा दुखावलेला आहे. तर ही एक अगदी साधारण बाब आहे. परंतु समाजामध्ये राहणं, त्याच्यामध्ये मग आपल्याला या सगळ्या गोष्टी कधी कधी सहन कराव्या लागतात. तर एक सुंदर उदाहरण आहे. फार पूर्वी आश्रमचं उदाहरण आहे. राधा गोपीनाथच्या मंदिराच्या हॉलमध्ये सगळे भक्त जप करायचे. तर एका भक्ताने महाराजांकडे तक्रार केली की हा अतिशय कर्कश आवाजात मोठ्याने जप करतो आणि त्यामुळे ना ते माझ्या कानात जातं आणि मला माझ्या जपावरती माझं काही हेच राहत नाही. माझं मन केंद्रित होऊ शकत नाही, माइंड कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही. तर मला एक कुतूहल राहिलं की महाराज हा तिढा किंवा ही समस्या कशी काय सोडवतील. तर महाराजांनी दोघांचं ऐकून घेतलं आणि म्हणाले की वास्तविक हरे कृष्ण मंत्र हा इतका दिव्य ध्वनी आहे की हरे कृष्ण मंत्राने कोणाचं मन विचलित होईल किंवा कोणाला मानसिक क्लेश होईल, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन खराब होईल, हे खरं शक्यच नाही. कारण हे तर गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. तर हे ऐकून जो भक्त मोठ्याने जप करायचा त्याला फार बरं वाटलं की वाह, मी काही चुकलो नाही याच्यात. आणि मग महाराज म्हणाले की पण आहे ना, आपण एवढं संवेदनशील, एवढं सेन्सिटिव्ह असलं पाहिजे की कदाचित आपला आवाज भसाडा असेल, आपला गळा खूपच रुक्ष असेल, तर आपण थोडं संवेदनशील राहून आसपास पाहिलं पाहिजे की आपल्या जपाने कोणाला त्रास तर होत नाही ना. मी म्हटलं वा, त्याला म्हणतात खरे बुद्धिमत्ता. त्यांनी दोन्ही पक्षांना सांगितलं की तुम्ही तुमच्या सध्याच्या विचारसरणीपेक्षा थोडं वरती या. तर कित्येक वेळेला वैष्णवांच्या मध्ये वैष्णव भांडतात का कधी? नाही ना, अजिबात भांडत नाही. नंदुला प्रभू हसतायत, लोकेश्वर प्रभू पण हसतायत आणि तुम्ही जे आज सगळे व्हिडिओ बंद करून बसले, तुम्ही पण कदाचित
गालातल्या गालात हसत असाल की प्रभूजी पुस्तकात नाही भांडत, थेअरीमध्ये भांडत नाही, पण कधी कधी प्रॅक्टिकली थोडस इकडे इतकुस इकडे काहीतरी होऊ शकतं. खरी गोष्ट अशी आहे की आपणही कडकडून भांडू शकतो. उलट कधी कधी असं दिसतं की जेवढं भौतिक जीवनात भांडणार नाही तेवढं आपण ह्यात भांडू शकतो, कारण याच्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक शक्तीचं पाठबळ असतं. मराठीमध्ये एक म्हण आहे, भांड्याला भांड लागलं की आवाज येणारच. सर्वांना ही म्हण माहितीये. तर आपण ज्यावेळी भौतिक समाज थोडाफार सोडून आध्यात्मिक समाजामध्ये येतो, तर त्यावेळी आपण काही रातोरात शुद्ध भक्त होत नाही. की आपण आज सकाळी संध्याकाळचा जन्माष्टमी कार्यक्रम ऐकला, त्याच्यानंतर गीता कोर्स केला, लगेच आपण भक्त होत नाही. तर त्यामुळे कित्येकदा ज्याला म्हणतात की टेक फीडबॅक, प्रत्येक वेळी लोकांकडून एक प्रकारचं फीडबॅकला काय म्हणता येईल, लोकांची प्रतिक्रिया घेत राहा. तर ज्याला सेल्फ इन्स्पेक्शन म्हणतात. सेल्फ इन्स्पेक्शन म्हणजे जसं माझ्या नाकावरती थोडासा कोळशाचा काळा डाग आहे, तो कोणी म्हटलं प्रभूजी जरा डाग आहे तो काढा, जरा तुम्ही त्या व्हिडिओवरती आहात, ते फार वाईट दिसतंय, तर मी तो डाग काढेन, परंतु ज्याने सांगितलं ना त्याच्यावर पण मी एक थोडासा मनातल्या मनात एक बॉक्स निर्माण करेन की याला कधीतरी मी आता टोमणा देणार आहे आणि मला असा माझा अपमान केला काय. तर याच्याऐवजी जर का आई असेल तर आई काही न बोलता मला जवळ घेईल आणि तिच्या पदराने तो डाग पुसेल. माझ्या आईने तर अनेक वेळा केले असेल, तुम्हाला पण अनुभव असेल. वैष्णव समाजामध्ये कधी कधी असं असतं की आपणच प्रतिक्रिया मागतो. म्हणजे काय करतो आपण की आपल्या जवळच्या भक्तांकडून एक आरसा मागतो. हा आरसा म्हणजे प्रतिक्रिया. आणि तो आरसा आपल्या समोर आला की लगेच अरे आपण आपलं तो डाग काढतो. तर ही छोटे छोटे दोष, छोट्या छोट्या त्रुटींचं संशोधन, आपण म्हणू हे किती असतात दोष आपल्यामध्ये. भक्तिनाथ ठाकूर म्हणतात, योग्यता विचारे किचू नाही पाई, तुम्हारा करुणा सार. हे गुरुदेव, तुम्ही जर का माझ्याकडे योग्यता पाहायचा प्रयत्न जरी केलात ना, तुम्हाला एकही सापडणार नाही. मराठीत म्हणतात, दुसऱ्याच्या डोक्यातील कुसळ काढायच्याऐवजी आपल्या डोळ्यातील मुसळ काढा. त्याचा दोष एक असेल तर आपले दोष 10,000 आहेत. तर ज्यावेळी अधिकांश समाजामध्ये प्रशिक्षित ट्रेनिंग, मी हा शब्द ना कदाचित हे असेल, पण 3-4दा वेगवेगळे प्रभुपादांचे कन्व्हर्सेशन, प्रभुपादांचे लेटर, प्रभुपादांचं हे पाहिलं तर वैष्णविझम मीन्स ट्रेनिंग, वैष्णविझम मीन्स कल्चर, वैष्णविझम मीन्स प्रॅक्टिस. तर वैष्णवता म्हणजे कोणी वैष्णव जन्माला येत नाही, आपण सदैव प्रशिक्षण घेतच राहतो. कित्येक गोष्टी आहेत. आपण आता हे 4 नियम पालन करतो म्हणजे आपण यत्रा धर्मास चतुर्विधा, यत्र अधर्म चतुर्विधा, 4 प्रकारचे मोठे अधर्म आपण काढून टाकलेले आहेत. तर हे 4 म्हणजे स्तंभ असतील, पाप जीवनाचे हे 4 स्तंभ. परंतु छोटी छोटी खडी आणि छोटे छोटे थोडे, छोटे छोटे दगड हे तर असणारच की. तर गुंडीच्या मार्जनाच्या वेळी महाप्रभूंनी जसं पाणी मारत 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 पहिल्यांदा सगळी खडी बाहेर काढली, त्याच्यानंतर आपले स्वतःचं वस्त्र घेऊन त्यांनी ते काना कोपऱ्यात जाऊन त्यांनी ते सगळं पुसून काढलं, गुंडीच्या मंदिराचा अंतर्भाग. त्याचं फार सुंदर तात्पर्य प्रभुपाद देतात की पहिल्यांदा मोठी मोठी पापं दूर करतो आपण, पण त्याच्यानंतर आपण लहान लहान गोष्टींमध्ये पण ज्यावेळी भक्त समजेल ना मला आता 10 वर्ष झाली, मला आता आणखी काही शिकायची गरज नाही, त्या दिवशी तो भक्त संपला. ज्यावेळी आपण म्हणू की नाही,
10 वर्ष झाली म्हणून काय झालं, 15 झाली म्हणून काय झालं, 30 झाली म्हणून काय झालं. आज मला एवढं समजतंय की माझं अज्ञान किती घोर आहे, किती पल्ला मी गाठलाय, ठीक आहे, पण किती पुढे जायचंय तेही बघायचं. तर त्यामुळे भक्तांना अजून म्हणाल की समजा भक्तांना कॅज्युअली नाही घेतलं, आम्ही समजा एकदम असे वृक्ष राहिलो, काही 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 हसणं नाही, काही प्रेमाच्या गोष्टी नाही, ते पण काही वैष्णविझम होत नाही. म्हणजे नुसतं गंभीर राहणं किंवा हे तर ज्ञानी आणि हे मुनिजन असतात. मुनी म्हणजे मौनी बाबा, प्रत्येक गुहेमध्ये एक मुनी बाबा. तर असं तर काही नाही आपलं. आपल्याकडे आपण सर्व एकत्र राहतो, तर एकत्र राहण्यामध्ये जी एकजूट आहे त्याचा लाभ होतो. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे कधी कधी कॅज्युअली घेणं किंवा थोडंसं फटकारून वागणं किंवा स्वतः संशोधन, स्वतःच्या जीवनाचं संशोधन, स्वतःच्या त्रुटींचं संशोधन न करण्याची इच्छा, हे काही त्याच्यामध्ये अवरोध, काही रोड ब्लॉक्स येऊ शकतात. तर त्यासाठी 3 प्रकारचा फीडबॅक, 3 प्रकारची प्रतिक्रिया, जे तुमच्या खाली आहेत, तुमचे आश्रित आहेत, ते कधीही दोषबुद्धी पाहणार नाहीत. जे तुमचे इक्वल आहेत ते कधी कधी प्रेमाने दाखवतील, आणि जे तुमचे सिनियर आहेत त्यांनी दाखवलं तर ते पण आपण सिरियसली घेऊ शकतो. तर हे काही विचार आहेत तुमच्या प्रश्नावर. ठीक आहे का? हरे कृष्णा. आता हात कोणाचा आहे प्रभू? आनंद गोपी माताजी. हा माताजी बोला. प्रणाम प्रभूजी. प्रणाम. माझा प्रश्न असा होता की आता हे आजकाल स्मार्टफोनचं युग आहे, किंवा ओव्हरऑलच मीडियाचा प्रभाव आहे त्याचा, आणि त्याचा प्रभाव लाईफस्टाईल वरती पडतो. म्हणजे समाजावरती आपण बघतोय की काही वर्ष, जसं की आम्ही लहान असताना जो समाजामधला लाईफस्टाईल होती ती आता खूप चेंज झाली. म्हणजे काही खूप कमी वर्षांमध्ये खूप मोठे बदल घडलेले आहेत समाजामध्ये. आणि प्लस आपल्या स्वतःच्या सुद्धा, हा झाला समाजातला एक भाग, आणि आपल्या पर्सनल लाईफ मधले आपलं जे काही प्रोफेशनल लाईफ असतं किंवा जे काही सामाजिक लाईफ असतं, त्या तिथे सुद्धा आपल्याला कधी कधी काही वेळेला तसं वागावं लागतं किंवा राहावं लागतं थोडक्यात. जसं की आता आमचे सपोज फॉर एक्झाम्पल काही कॉन्फरन्सेस असतील किंवा तिथं काही फॉर एक्झाम्पल असं, त्या प्रमाणामध्ये तसं आपल्याला राहावं लागतं, बोलावं लागतं, वागावं लागतं तुमच्या लाईफ. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या भक्तीवरती कमीत कमी प्रभाव व्हावा म्हणून मला असं नेहमी वाटतं की सत्वगुण जास्त विकसित करण्याचा प्रयत्न करावा, असंही माझं मत आहे. मला असं वाटतं. तर मग तो सत्वगुण अधिक ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्या भक्तीवरती कमी होण्यासाठी आपला सत्वगुण अजून चांगला चांगला विकसित कसा करावा, त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे? सत्वगुण विकसित करण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या ज्या काही सूचना आहेत त्याच्यामध्ये आहार, विहार, दान, तप इत्यादी प्रमुख काही गोष्टी आहेत. तर तुम्ही गृहस्थ आहात तर तुम्ही पहिल्यांदी आपल्या घरामध्ये शुद्ध सत्वाची भावना विकसित होण्यासाठी प्रभुपादांनी गृहस्थांसाठी अर्चा विग्रहाची सेवा, ती तुम्ही तुमच्या प्रोग्राम प्रमाणे करू शकता. तुम्हाला काही दररोज नवीन ड्रेस किंवा दररोज 6 आरती वगैरे नाही, पण एक नियमित प्रकारची अर्चा विग्रहाची सेवा हा गृहस्थासाठी दिलेला एक सर्वात मुख्य संकेत आहे पहिला. त्याच्यानंतर आपला आहार जो आहे तो आपण, जसं कोणी एकाने म्हटलं की तुम्ही लोक प्रसाद म्हणजे श्रीकृष्णांना अर्पण केलेलंच भोजन खाता का? तर एका भक्ताने म्हटलं नाही, आम्ही जे श्रीकृष्णांसाठी शिजवलेलं आहे आणि नंतर त्यांना अर्पण केलेलं आहे ते खातो. कारण काय आहे, तसं म्हटलं तुम्ही आज एका सुपर मॉलमध्ये गेलात तर तिथल्या अनेक वस्तू तुम्ही असंच कृष्णार्पण वस्तू, हे भगवंता, हे वेफर्स, हे क्रॅकर्स आणि हे
हा केक, ही बिस्किट सर्व व्हेजिटेरियन बरं का, कृष्ण काही काळजी करू नको, सर्व व्हेजिटेरियन आहे, हे तुम्हाला अर्पण. तर एकदा भक्तितीर्थ महाराजांचे काही भक्त त्यांना भेटायला आले गीतानगरी फार्म मध्ये. 4-5 कुटुंब होती, ते 4-5 गाड्यातनं आले. गाडी आली, गाडी पार्क केली आणि त्याच वेळी महाराज बाहेर आले आणि सगळ्यांनी आपले 16 तास गाडी चालवून आलेले सगळं, 10, 12, 15, 16 तास. त्यांनी आपण सगळं ट्रॅश, कचरा काढला सगळा गाडीतून. त्याच्यामध्ये हे सगळे वेफर्स आणि चॉकलेट्स आणि सगळं हे. आणि महाराजांनी एक मार्मिक त्याच्यावरती टीका केली की हे तुम्ही जे आता तुमच्या प्रवासात जे खाल्लं ना, ते तुम्ही कोणाला अर्पण केलं? तर भक्तांना आश्चर्य वाटलं, काय म्हणजे? ते म्हणाले, कारण मी हे काही खात नाही बरं का, त्यामुळे तुम्ही माझ्या फोटो समोर ठेवून जर का ते म्हटलं की माझ्याद्वारे प्रभुपाद, त्यांच्याद्वारे गुरुपरंपरा आणि त्यांच्याद्वारे कृष्णाने दिलं असेल, तर मी गॅरंटीला सांगतो की हे कृष्णाने खाल्लेलं नाही. तुम्ही प्रसाद खाल्लेला नाही, तुम्ही फक्त भोगच खाल्लेला आहे. ते भक्त पण जरा चकित झाले. तर आहाराचे जे नियम आहेत. दुसरी गोष्ट, गृहस्थांसाठी मुख्य म्हणजे दान. तर दान हे तुम्ही तुमच्या प्रभुपादांच्या मंदिराला, प्रभुपादांच्या सेंटरला, प्रभुपादांच्या ग्रंथांच्या रूपाने, प्रभुपादांचं हरिनाम संकीर्तन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या याला दिलेलं दान. मुख्य म्हणजे गृहस्थांना महिन्याचा नफा किंवा पगार किंवा जे काय असेल ते मिळेल, तर स्वकष्टाने अर्जित धनाचा जो भाग तुम्ही इतरांसाठी देता त्याला म्हणायचं दान. त्यामुळे स्वकष्ट हा महत्वाचा मुद्दा आला. तर यज्ञ, दान, तपक्रिया पावनानी मनीषीना. यज्ञ करा. यज्ञ तर आपला सध्या जपयज्ञ, नामयज्ञ हाच मोठा यज्ञ. दान म्हणजे दान आलं. तर अशा प्रकारे आपण हळूहळू तो जो सात्विक गुण आहे तो आपण आपल्या घरी विकसित करू शकतो. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑलवेज एक्सपेक्ट, सदैव अपेक्षा ठेवा की ह्या सत्वावरती चहूकडून मारा होणार प्रत्येक वेळी. आपला बुरुज कधी ढासळेल, कधी किल्ल्यावरती तोफेचा गोळा येऊन पडेल, तर लगेच ती भिंत पुन्हा रचायची मोठं कष्टाचं काम आहे. पण त्याच्याशिवाय दुसरं काही उत्तर नाहीये. तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्हाला हे उदाहरण समजेल की जसं बॅक्टेरिया किंवा यांचं जे इन्फेक्शन ते वाढत गेलं की जेवढं वाढतंय तेवढं डॉक्टरांना नेक्स्ट जनरेशन अँटीबायोटिक द्यायला लागतं, त्याच्यापेक्षा आणखी, त्याच्यापेक्षा आणखी, त्याच्यापेक्षा आणखी. तर त्याच प्रकारे हा एक लढा आहे आणि हे एक ऑनगोईंग संघर्ष आहे. हा काही काल होता, आज नाही. आणि एक लहानशी बाब अशी आहे की असं समजू नये की 70 वर्षापूर्वी टीव्ही, इंटरनेट, मोबाईल, रेडिओ काही नव्हतं म्हणून सगळ्या ठिकाणी थोडी शांती होती, असं काही नाहीये. प्रत्येक ठिकाणी कुठे राजकीय अराजकता, काही ठिकाणी दुष्काळ, काही ठिकाणी आणि काही. तर त्रिविध ताप हे भौतिक जगाच्या राशीला लागलेले आहेतच. तर कधी आध्यात्मिक, कधी अधिभौतिक, कधी अधिदैविक. आणि आपण केवळ एका अज्ञानापोटी असं म्हणतो की आगीपेक्षा पुराने मेलेलं परवडलं, असं होत नाही ना. आगीत काय ना, शरीर जळतं, तर पुरात काय आहे, माणूस बुडतो बघ, त्यात काय त्रास होत नाही, असं काहीच नाहीये. किंवा आग पण नाही, पूर पण नाही, बिल्डिंग खाली, बिल्डिंग कोसळली तर अरे कोणत्याही प्रकारे तुम्ही केलं तरी दुःखच दुःख आहे. तर तो पण एक भाग आपण पाहिला पाहिजे. आणि प्रभुपादांनी आपले आचार्य इतके असे तीक्ष्ण बुद्धीचे आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे पूर्ण गीतेच्या ह्याच्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला हे सांगितलेलं आहे की तू लढ, तुझ्या मागे आई. माम अनुस्मर युद्धच. तर माम अनुस्मर हा एक मोठा भाग ठरतो आपल्या जीवनाचा. आणि त्याच्याबरोबर मग युद्धच. तर युद्ध म्हणजे याच्यामध्ये मग काही आपण कोणावरती हार तुरे फुलं फेकत नाही ना, ते भाले बाण अशा प्रकारचं आहे. तर त्यामुळे बी प्रिपेअर्ड फॉर इट. तुम्ही नेहमी तयार राहा की अशा प्रकारे सगळं होणार आहे, संघर्ष हा होतच राहणार आहे. आणि मग महामनुस्मरण केल्यानंतर आपलं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आपल्याला साथ देतील. ठीक आहे.
थँक्यू थँक्यू थँक्यू. हरे कृष्ण. संध्या शक्ती माताजी. हा, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझा प्रश्न चैतन्य चरितामृतवरचा आहे की चैतन्य चरितामृतवर वाचताना प्रभूजी नेहमी एक असं चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या भक्तांना वेगवेगळ्या आज्ञा दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघतो की नित्यानंद प्रभू, की ज्यांना आपण अवधूत म्हणतो, की म्हणजे हे पूर्ण भौतिक जगाच्या पलीकडे थोडक्यात, तर त्या नित्यानंद प्रभूंना चैतन्य महाप्रभू बंगालमध्ये जायला सांगतात किंवा गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगतात. आणि इकडे आपण बघतो की जसे की रूप गोस्वामी असतील किंवा सनातन गोस्वामी आहेत, की ते ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आहेत की एक मोठे ते मंत्री होते ह्याच्यामध्ये, आणि त्यांना मात्र चैतन्य महाप्रभू एकदम विरक्त बनवतात आणि एकदम संन्याशी बनवून त्यांना वृंदावनमध्ये पाठवतात. तर हे जे असे वेगवेगळे दृष्टिकोन जाणवतात की एकदम जे विरक्त आहेत त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारण्यास सांगितले, किंवा जे त्याच्या ह्याच्यामध्ये आहेत तर त्यांना ते एकदम संन्याशाच्या स्तरावर हे करतायत. तर हे आपण कसं समजून घ्यावं की हे महाप्रभूंचे जे त्याच्या मागची काही कारण असतील किंवा ते जे उद्देश आहेत, तर ते कसं समजून घ्यावं ते थोडस जाणून घ्यायचं होतं. फार चांगला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की भगवंत आपल्या पार्षदांकडून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची कार्य करून घेतात आणि त्यांच्या पार्षदांमध्ये किबा विप्र किबा न्यासी शूद्र केने नोय जय कृष्ण तत्ववेत्ता से गुरु होय, की याच्यामध्ये मग उजवा डावा कोणी नाही, याच्यामध्ये उच्च नीच कोणी नाही, याच्यामध्ये हा मोठा, हा विरक्ती म्हणून हा चांगला, हा विरक्ती नाही म्हणून हा थोडासा डावा किंवा खालचा निम्न, अशातला काही भाग नाहीये. प्रत्येकाने आपापल्या आज्ञेनुसार भगवंताची सेवा केलेली. तर मग प्रभुपादांनी संन्यास का घेतला? तर कित्येकदा असं दिसतं की अमुक एका भक्ताने संन्यास घेऊन अधिक विस्तृत कार्य केलेलं आहे. आपलेच जर का शेवटचे 5 एक आचार्य पाहिले आपण, तर प्रभुपाद हे आपले प्री एमिनेंट शिक्षा गुरु. प्री एमिनेंट शिक्षा म्हणजे सर्वप्रथम किंवा सर्वात मुख्य प्रधान शिक्षा गुरु आपले. त्यांनी चांगलं कॉलेज होतं त्यांचं, चांगले मार्क मिळाले. काय तुमच्या मुलाला लंडनला पाठवणार की नाही? त्यांचे वडील म्हणायचे, इथे लंडनला जाऊन फक्त बायकांच्या मागे लागेल, मदिरा प्यायला शिकेल, सिगार उडायला शिकेल, मला माझ्या मुलाला काय द्यायचं नाही. आणि मग अभय बाबू पण आहे, अभय चरण हे गांधीवादी झाले, मग खादी वापरायला लागले, मग लग्न केलं राधाराणी दत्ता. आणि चक्क प्रभुपाद वडिलांना म्हणाले की ही बायको मला एवढी आवडत नाहीये. म्हणाले मग मी दुसरी करतो. तर 1918-20 सालचा जो बंगाल होता त्याच्यामध्ये सुवर्ण वणिक वैश्य समाज, प्रभुपादांचा वैश्य समाज, त्याच्यामध्ये 2 बायका करणं काही विशेष गैर नव्हतं. लोकांकडे पैसा वगैरे होता सांभाळायला. तर अर्थात नंतर त्याचा घोर दुरुपयोग केल्यानंतर हे द्विभार्या प्रतिबंधक कायदा वगैरे सगळं यायला लागलं. त्यावेळी असं काही नव्हतं. तर गौर मुंडे म्हणाले, बघ माझा काय असा याला विरोध नाहीये, परंतु नंतर जर का तुला विरक्त व्हायचं असेल तर हे एक लग्न तुला नंतर फायद्याचं ठरेल. आणि प्रभात म्हणाले, का कोण जाणे, वडिलांचं ऐकलं मी. आणि नंतर मग बायकोला त्यांनी म्हटलं की अरे माझं भागवत कुठे गेलं? ते म्हणले काय झालं, आता ती मारी बिस्किट असतात, गोल मारी बिस्किट, तर ती बिस्किट संपली घरातली. तर एक बिस्किटवाला आला, त्याला म्हटलं मी काय रद्दी घेणार का?
तो म्हणाला हो. मग त्याने ही रद्दी घेतली. तर म्हणे रद्दी तू माझं भागवत मारी बिस्किटसाठी दिलं? तुला आता एकच चयन केलं पाहिजे, चहा पाहिजे की मी नवरा पाहिजे सांग. ती म्हणाली हे मला नवरा चालेल, मला चहा चालेल. नवरा नको? काय बोलली नाही. तर याने एवढा असं एक लाट आली अशी वैराग्याची. आणि प्रभात म्हणाले की चाललोय. घरचे म्हणाले चाललोय काय? गेले 2 वर्ष, 2 महिन्यांनी, दर 2 महिन्यांनी चाललोय म्हणतो, कुठेतरी जातो, 10 दिवसांनी परत येतो. यावेळी मात्र प्रभुपाद परत येणार नव्हते. त्यांचे गुरु याने तर लग्नच केलं नाही. वयाच्या 4थ्या वर्षी भक्तिसिद्धांत सरस्वतींना गीता मुखोद्गत झाली. 6व्या वर्षी ते गीतेवरती प्रवचन देऊ लागले. त्यांनी चिरकुमार सभा म्हणून एक मंडळ तयार केलं की या लोकांनी लग्न करायचं नाही. काही वर्षानंतर ते एकटेच सदस्य राहिले त्या चिरकुमार सभेचे. बाकी सगळ्यांनी आपापली वेगवेगळ्या वेळी त्यांची लग्न झाली. त्यांचे गुरु गौरकिशोर बाबाजी महाराज यांच्या गृहस्थ आश्रमाविषयी काहीच कल्पना नाहीये. ते तर पूर्ण बाबाजी. आणि त्यांचे शिक्षा गुरु भक्तिविनोद ठाकूर यांचा केवढा मोठा परिवार, जवळजवळ 10 संतती असं एक ठिकाणी वाचलंय मी. तर याचा अर्थ काय की लग्न करणं हे भक्तीसाठी बाधक आहे की पोषक आहे? तर तसं नाही एवढं सोपं उत्तर देता येणार. तुमची पात्रता काय आहे? तर एरवी आपण आपल्यावरून समजतो की भक्तीमध्ये मी काय समजलं पाहिजे. परंतु आपण ज्यावेळी रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, त्याच्यानंतर नित्यानंद प्रभू यांच्या जीवनावरनं आपण असा निष्कर्ष काढू शकत नाही की बघा याने लग्न केलं म्हणून सगळ्यांनी लग्न करावं, बघा याने संन्यास घेतला म्हणून सगळ्यांनी संन्यास घ्यावा. नाही. आपण नेहमी प्रत्येक ठिकाणी आपल्या भोवतालचं जे सपोर्ट ग्रुप आहे आपला, आपले सिनियर्स, आपले इक्वल्स, आपले समवयस्क, यांना कित्येक वेळा आपले दोष दिसतात जे आपल्याला दिसत नाही कदाचित. तर त्याने मला सांगितलं की हो माताजी तुम्ही असं करू नका, हो प्रभूजी तुम्ही असं करू नका. का बरं? तर जे आपले हितचिंतक आहेत त्यांच्यावरती आपलं जीवन अधिक त्याचा आपण तो भार दिला पाहिजे की यांना संतुष्ट करायचंय मला, यांच्याद्वारे गुरुला संतुष्ट करायचंय, गुरुद्वारे गुरु परंपरेला संतुष्ट करायचंय. तर एक गोष्ट आहे की रूप गोस्वामींनी संन्यास घेतला, नित्यानंद बाबांनी 2 विवाह केले, पण त्यांनी चैतन्य महाप्रभूंना संतुष्ट केलाच ना. तो मुख्य दुवा आहे यातला की तुम्ही बाहेरून काय घेताय, आवरण, तुमचं वेस्टर्न काय आहे, तुमचं रॅपर काय आहे, त्याला काही महत्व नाहीये. तुम्ही तुमच्या कार्याद्वारे संकीर्तन आंदोलन, चैतन्य महाप्रभू स्वतः यांना तुम्ही संतुष्ट करत असाल तर ते जीवनाचं खरं उद्देश. ठीक आहे. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. धन्यवाद प्रभूजी. मला एक प्रायव्हेट चॅटवर एक प्रश्न आलाय आणि कोणाचा हात दिसत नाहीये. अच्छा. सांगतायत की माताजी येते ते विचारतायत, जन्म ऐश्वर्य श्रुतश्री हे कुंती देवी म्हणतायत की भक्तीसाठी बाधा आहेत म्हणून. होय. पण म्हणतायत काही सेंटर्स मध्ये मी बघितलंय की जे बुद्धिमान भक्त असतात किंवा ज्यांच्याकडे पैसे असतात तसे भक्त, म्हणजे जन्म ऐश्वर्य श्रुत आणि श्री, अशा भक्तांना खूप मान सन्मान मिळतो. तर मग कुंती देवी म्हणतात बाधा आहेत आणि मंदिरामध्ये आम्ही बघतो की अशा भक्तांना मान सन्मान मिळतो. तर बऱ्यापैकी म्हणतायत की ते डिमोटिवेटिंग आहे. तर याचा आपण कसं हँडल करायचं, हा प्रश्न. श्रीकृष्णांचे नित्य अंश या नात्याने आज तुमच्या घरातली पायाखालची जी मुंगी आहे ना, ती मुंगी पण षडैश्वर्य पूर्ण भगवंताचा अंश आहे. ती पण तेवढीच एक कोट्याधीश, अब्जाधीश, जो एक किडा असेल, जो एक कावळा असेल, जो एक उंदीर असेल. मी मुद्दामच जरा घोर उदाहरण देतोय की हे पण सर्व त्याच श्रीकृष्णाचे अंश आहेत. तर त्यामुळे लक्ष्मी ही वाईट तर नाही.
लक्ष्मी ही श्री आहे, ती भगवंतांची संपत्ती आहे. त्यामुळे जन्म ऐश्वर्य श्रुती श्रीभीर एद मान मद पुमान, ते जो दुसरं वाक्य आहे की या गोष्टी माझ्या आहेत, मी कमवल्या आहेत, त्याचा जो मद आहे, मराठी संस्कृत मद आणि इंग्लिशमध्ये त्याचं रूपांतर MAD, हे दोन्ही फार समान आहेत. मद पण अंधपणा देतो आणि हे मॅडनेस, पागलपण, मूर्खपणा आहे. तर एद मान मद पुमान नैवर हत्य विधातुम वै त्वाम अकिंचन गोचरम. अकिंचन, किंचित, अगदी किंचित आपण म्हणतो ना, किंचित थोडस, तर किंचन म्हणजे थोडस, अगदी शुल्लक, इनसिग्निफिकंट. अकिंचन म्हणजे तेवढं पण नाही. तर ज्या भक्ताच्या मनामध्ये जन्म ऐश्वर्य श्रुत श्री यांच्याविषयी किंचितही ममता नाहीये की हे माझं आहे, अहमता नाहीये की मी असा आहे, त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी बाधक ठरत नाहीत. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा असा की गर्भश्रीमंत माणूस असेल, अत्यंत प्रसिद्ध असेल, अत्यंत पंडित असेल, मोठा 3-4 डिग्रीज, IIT, IIM, MD वगैरे खूप काय काय, AIMS, जन्म ऐश्वर्य श्रुत श्री, कोणी मिस युनिव्हर्स, कोणी मिस इंडिया, आणि भरपूर रूप यौवनाचा गर्व असेल, तर या लोकांना जर का तुम्ही पाहिलं की एका ठिकाणी जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे आणि आपण कोणतरी मोठ्या गर्भश्रीमंत किंवा खूप प्रसिद्ध किंवा कोणी सिने नटी आहे त्यांच्याद्वारे आपण त्याचं उद्घाटन केलं, तर कोणी म्हणेल की वा, तुम्ही मोठा प्रचार करता, पण शरीर नाही आत्मा आहे, आणि हे स्वतःला मी आत्मा नाही शरीर आहे असं म्हणणाऱ्या लोकांकडे तुम्ही तुमचे कार्यक्रम इनोव्हेट करून घेता, त्याला काय अर्थ आहे? तर याच्यामध्ये आपली भूमिका अशी आहे की या ज्या गोष्टी आहेत या विभूती आहे. विभूती म्हणजे संपत्ती आहे, आणि विभू वरून वैभव. तर हे वैभव आहे, हे या विभू भगवान श्रीकृष्णाची संपत्ती आहे. तर ये न केन प्रकारेण ही संपत्ती अमुक एका माणसाच्या हातात आलेली आहे, ती त्याची नाहीये, पण त्याला तर का आपण थोडा मान दिला की चला तुमच्या हाताने आपण फीत कापू, तुमच्या हाताने पहिला नारळ फोडा, तुमच्या हाताने, जसे आपले कधी कधी समाजातले मान्यवर नेते आहेत, तर त्यांच्या हातून आपण म्हणतो जगन्नाथ रथयात्रा आहे, तुम्ही येणार का? हो येणार येणार. तर त्यांचं 2 वाक्य भाषण ऐकतो आपण, आणि सरळ त्यांच्या हातामध्ये एक झाडू देतो. हे काय हो? नाही, झाडू सोन्याचा आहे, तर भगवंतासमोर तुम्ही झाडू मारा जरा. तर हा माणूस घरात कधी झाडू मारणार नाही, पण आपण त्याच्याकडून भगवंतासाठी झाडू मारून घेतो. अरे कदाचित मागच्या कोटी जन्मामध्ये हे एकमेव काम असेल जे त्याला मदत करेल. तर कित्येकदा जन्म ऐश्वर्य श्रुत श्री वाले लोकांना आपण बोलावतो आणि त्यांना थोडा सन्मान देतो. तर हे कसं आहे की जसं एक लहान मूल असेल तर त्याच्या हातामध्ये एक ब्लेड आहे, आणि ते ब्लेड घेऊन जर का तो खेळत असेल तर त्याच्या हातून ते ब्लेड काढण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात की तू शहाणा ना, तू चांगला ना, तू माझा राजा ना, आणि मग तो ऐकतो आपला, आणि मग आपण ब्लेड आपण काढून घेतो. तर तशा प्रकारे आपण या लोकांना जर का सांगितलं की हो, ही तुमची सर्व संपत्ती आहे ना, ती विष्ठे समान आहे बरं का, आणि तुमची जी सर्व प्रसिद्धी आहे ना, तुमचं शरीर आहे ना, हे सुंदर शरीर, त्याचे फक्त 3च परिणाम होतात, एक तर विष्ठा किंवा माती किंवा भस्म. तर तो माणूस एकच शपथ घेईल की ह्याच्या पुढे पुन्हा कधी मी या हरेकृष्णांकडे जाणार नाही लोकांकडे, कारण ते माझा अपमान करतात. तर आपले प्रबोधानंद सरस्वती आहेत आपल्या गुरुपरंपरेतले, ते म्हणतात की अरे मी या लोकांसमोर 100 वेळा प्रणाम करतोय,
काकू शतामपी, एवढा मोठा साधू आणि तो एका भोगी माणसावर प्रणाम करतोय, काय झालं? ओ हो हो, तुमच्यासारखा सुसंस्कृत, तुमच्यासारखी सुंदर भाषा बोलणारा, तुमच्यासारखा सुअलंकृत माणूस कुठेही पाहिलं नसेल मी. आणि तो म्हणाला, अरे वा, तुम्हाला खरं समजलं मी कोण आहे ते. काय अपेक्षा आहे माझ्याकडून? तुम्ही आहे ना, जे तुमच्या डोक्यात जो काही कचरा आहे तो सर्व फेकून द्या आणि चैतन्य महाप्रभूंच्या चरणी या. तर अशा प्रकारे कधी कधी थोडी चाटुता, हा शब्द फार थोडा घोर शब्द आहे, चाटुता म्हणलं लोकांना वाटत की असं का करावं, पण त्या व्यक्तीच्या भल्याकरता आपण करत असतो. हा झाला प्रश्न. तुम्ही असं पाहिलं असेल की बाहेरच्या लोकांसंबंधी जर का तुमचा प्रश्न असा असेल की भक्तांच्या समाजामध्ये समजा असं असेल तर ते योग्य नाही. त्यामध्ये आपल्यासमोर आदर्श आहेत शिवानंद सेन, भरपूर श्रीमंती, भरपूर पैसा, सर्व भक्तांचं नवदीपासून पुरीपर्यंतचा प्रवास, नौकेतनं जाणं, टोल नाक्यावरती टोल देणं, त्यांना पुरीमध्ये त्यांच्यासाठी सगळ्यासाठी वेगवेगळे रूम्स देणं, त्यांच्यासाठी सगळी सोय करणं, यासाठी त्यांनी आपला पैसा योजला. तर अंबरीश महाराज, पृथू महाराज, पांडव हे काही गरीब लोक नव्हते, त्यांच्याकडे भरपूर श्रीमंती होती. त्यामुळे आपण श्रीमंतीच्या विरुद्ध नाही. आपण रोज गुरुपूजेमध्ये गातो, गुरुदेव हे बेजस घुशुक त्रिभुवनात, तुमची कीर्ती त्रिभुवनात पसरू दे. पण मला, हो तुम्हाला तर कीर्तीची हाव नाही ना. आम्हाला हाव नाहीये, पण आम्हाला हरिनाम संकीर्तन आंदोलन, आमचं आचरण याद्वारे लोकांना दाखवून द्यायचंय की वैष्णव झाल्याने तुमच्या जीवनाचं कल्याण होऊ शकतं. हे करणारे प्रभुपाद यांची कीर्ती त्रिभुवनात पसरू दे, म्हणून त्यांची कीर्ती. आपलं जुहूचं मंदिर म्हणा, जी काही फार खर्चिक मंदिरं होती, तर त्यावेळी प्रभुपादांनी जुहूच्या प्रमुख लाईफ मेंबर्स, तिकडचे प्रमुख उद्योगपती, बिझनेसमॅन यांना बोलावलं आणि म्हणाले, तुम्ही या ना मंदिरात आमच्या, आम्हाला तुमचं डोनेशन नको आहे. तुमचं डोनेशन मी काय करणार हो? माझे शिष्य आहेत ना, दिवसाला 1 लाख रुपयाची पुस्तकं वितरण करतात, होय की नाही? तुम्हाला हो हो प्रभुपाद हो. आणि एकाला म्हणून म्हणाले प्रभुपाद की मी काही व्यापारी नाही, मला काही पैसे कमायची अक्कल नाही, मी तर एक साधा विरक्त संन्यासी आहे. त्याच्यापैकी एक म्हणाला, ओ स्वामीजी, तुम्ही 40 रुपये घेऊन अमेरिकेत गेला, तर तुमच्याकडे 400 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तुम्ही आम्हा सर्वांना चितपट केलंय व्यापारामध्ये, पण 40 ते 400 कोटी झालेलं मी तरी पूर्ण भारतात कोणाला पाहिलं नाहीये. तर प्रभुपाद हसून म्हणाले, राधा राजबीर यांची कृपा आहे, बाकी काय. तर त्यामुळे माताजी थोडं समजलं पाहिजे आपल्याला की आपण ह्या सर्व गोष्टी करतो, परंतु आपल्या भक्तांमध्ये समजा कोणी म्हटलं की मी याच्यापेक्षा श्रीमंत आहे म्हणून मी भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे, मी याच्यापेक्षा प्रसिद्ध आहे म्हणून मी भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे, मी सुंदर आहे म्हणून माझी भक्ती पण चांगली आहे, तर मात्र ती घोडचूक ठरेल. त्याच्यापासून आपल्याला फार काळजीपूर्वक राहायला लागेल. अच्छा, आता 2 हात आहेत, तर मला एक थोडी मीटिंगसाठी आता एक मेसेज आलाय, फोनवरच बोलायचंय. तर आपण हे 2 फक्त हात आहेत, त्यांना आपण त्यांचे प्रश्न घेऊ आणि बाकीचे आपण पुढच्या वेळी बघू. तर महेश काशीद प्रभू, तुमचं नाव आहे. हरे कृष्ण प्रभूजी. बोला प्रभूजी. मला असा प्रश्न विचारत होता की आपण आध्यात्मिक मार्गावरती आल्यावरती काही महत्वाचे नियम समजतात, जसं की शुद्ध आहार, शाकाहार घेतला पाहिजे, परत स्त्री माते समान मानलं पाहिजे, सट्टा म्हणजे जुवा नाही खेळला पाहिजे, नशा नाही केली पाहिजे. पण या ज्या गोष्टी आहेत त्या जर भूतकाळात इकडे येण्यापूर्वी जर घडल्या असतील तर म्हणजे ह्या गोष्टी मला त्याबद्दल तुम्ही 6वा स्कंद वाचा. त्याच्यामध्ये अजामिळ हा आधी सर्व एक चांगला अयम श्रुती संपन्न, पूर्णपणे वेद पाठ करणारा ब्राह्मण, पूजापाठ करणारा, नंतर त्याचं घोर पतन होतं, वेश्यागमन करतो, वेश्येकडे तो, तिला घरी आणतो, आपल्या चांगल्या सुविद्य पत्नीला बाहेर हाकलतो, तिच्यापासून त्याला 10 अपत्य होतात. कसं का होईना पण तो 10व्या अपत्याचं नाव नारायण ठेवतो. मृत्यू समयी नारायण
भयंकर कसा बसा तो ओरडतो, तर 4 विष्णुदूत येऊन त्याला वाचवतात आणि मग त्याला समजतं काय झालंय, कसं घडलं हे. तर त्यातली जी काही पुढची तात्पर्य आहे त्यात प्रभुपाद सांगतात की तुम्ही कधीही हे विसरू देऊ नये की मी भक्ती मार्गात येण्यापूर्वी काय होतो. तुम्हाला सगळ्यांना तुमची पापं सांगायची गरज नाहीये, पण भगवंतासमोर सांगण्याची नितांत गरज आहे. आणि हेही समजलं पाहिजे की या पापांमध्ये मी एका चुटकीसरशी पुन्हा येऊ शकतो आतमध्ये मी. तर प्रभुपाद त्यामुळे सांगतात अशा प्रकारचा पश्चाताप करणं, त्याचबरोबर रोजची दैनंदिन साधना भक्ती करत राहणं, याने तुम्ही सुरक्षित राहाल, असा प्रभुपादांचा त्यावेळी आशीर्वाद आहे. ठीक आहे, ठीक आहे प्रभू, थँक्यू. हरे खेडकर प्रभूजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपण मला असं विचारायचंय की सुरुवातीला आपण भक्तीमध्ये येतो तर त्यावेळेस आपली विनम्रता अगदी खूप म्हणजे एकदम वरच्या स्तराची असते. नंतर जेव्हा एखादी आपल्याला सेवा मिळते किंवा एखादी सेवा आपण करू लागतो, एखाद्याला मदत करणं किंवा काही थोडीफार सेवा आपल्याकडून घडते आणि त्या सेवेनंतर असं व्हायला लागतं की आपल्यामध्ये एक असं मी सुपेरियर आहे, याच्यापेक्षा मी चांगला आहे. तर ही भावना हळूहळू अशी वाढायला लागते एखाद्या सेवेमुळे म्हणा, आपल्या बऱ्याच वर्षाच्या किंवा दिवसाच्या अनुभवामुळे. तर त्या सुपेरियरिटीला कसं हँडल करायचं, असं म्हणजे मनात समजा येत असेल आपला की मी हे केलं, मी ते केलं, त्यांना मदत केली, त्यांना गाईड केलं, किंवा हे असं जर वाटायला लागलं मनामध्ये, तर त्याला कसं हँडल केलं पाहिजे. बघा ना, तसा सुंदर तवा आहे, तव्यावरती पाणी आहे आणि ते पाणी असं चांगलं दिसतंय, ही भक्तीची सुरुवात झाली. आणि नंतर आपण जे घोर तपस्या करतो आणि खाली त्या तव्याच्या अग्नी लावतो आणि नंतर त्या अग्नीमुळे ते सर्व पाणी असं पटापट त्याचं बाष्पीभवन, त्याची वाफ होऊन निघून जाते आणि लोक म्हणतात की अरे हा पूर्वी फार नम्र होता, आता एकदम टेम्पल प्रेसिडेंट झालाय आणि एवढी पुस्तकांचे अनुवाद केले, तर जणू काय त्याला व्याजवर समजायला लागलाय, काय समजत नाही काय चाललंय ते. तर एक होता कुंभार. तो कुंभार मातीच्या मडक्यांबरोबर विठ्ठल रखुमाईचा हे बनवायचा संच असे, त्याच्याकडे मोल्ड होता, त्याच्यामध्ये माती भरली की ते विठ्ठल रखुमाईचं ते असायचं आणि ते एका गाढवावरती लादून त्याचा असिस्टंट गावोगावी जाऊन ते विकायचा. तर एके दिवशी त्या गाढवाने पाहिलं की काल चक्क 4 लोकांनी मला लवून नमस्कार केला, याचा अर्थ काहीतरी माझ्यामध्ये विशेष आहे बरं का. आणि त्याचा तो विठ्ठल रखुमाईचा संच आहे मातीचा बनलेला, त्याचा चांगला खप व्हायला लागला. तर तो मडक्यांपेक्षा तोच जास्त बनवायला लागला आणि ते विठ्ठल रखुमाईवाला तो सेल्समन आला की लोक पण गावोगावचे लोक घ्यायचे. एक दिवशी काय झालं, त्याची मातीचं जे कॉम्बिनेशन आहे थोडं खराब झालं, थोडं अधिक पाणी असल्यामुळे कोणतीच मूर्ती कडक झाली नाही. तर त्याने काय केलं, शेवटी सगळं ते एकत्र केलं, आता मला थोड्या दिवसांनी पुन्हा याचं बनवू आपण. आणि तो सेल्समन मग असाच निघाला, गडाच्या पाठीवरती काही नाहीये. तर त्याला आश्चर्य वाटलं की जे सगळे गावचे लोक प्रणाम करायचे, आज कोणीच प्रणाम करत नाहीये. थोडं आश्चर्य आहे, काय या लोकांची बुद्धी कमी झाली, काय लोक मूर्ख झाले, काय समजत नाही. परत तुम्ही हसताय सर्व, तुम्हाला समजलं, मला समजलं, तुम्हाला समजलंय की भक्ती देवीच्या कृपेने एक, जसं सार्वभौम भट्टाचार्य म्हणतात चैतन्य चरितामृतात की मी पूर्वी एक कोल्हा होतो, तार्किक श्रीगाल सम भेऊ भेऊ करी, नुसता तर्क करणारा एक लांडगा कोल्हा. कोल्हेकोईची काय, आपण कोल्हेकोईला आपण काय फारसं आपण त्याला शुभ समजत नाही तो आवाज. पण आज तुमच्या ह्याच्यामुळे आल्यामुळे एकदम तुम्ही मला एका कोकिळाप्रमाणे सुंदर गाणारा असा पक्षी केलेला आहे. तर आपण बोलताना बोलतो करता करविता परमेश्वर, पण कित्येक वेळा ना भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्या हातून जे काही चांगलं करणं, जे काही आपलं यश मिळतं आपल्याला, ते कसं का होईना पण ते खाली खाली जाऊन आपल्या
अहंकारापर्यंत स्पर्श करते. आणि अहंकारला स्पर्श केल्यानंतर एक अशी सुखाची लाट येते की आपल्याला ते फार बरं वाटतं. कोणी मला म्हणतं, अरे शामान प्रभू, तुमचं प्रवचन फार चांगलं झालं. ठीक आहे, ठीक आहे. प्रभुपादांची कृपा, प्रभुपादांची कृपा. काही नाही, काही नाही, काय नाही. कसलं मनामध्ये नुसते उचंबळ्या खात असू मी. केवढा आनंद झाला, केवढा आनंद झाला. हेच कोणी म्हटलं, हो त्या दिवशी तुम्ही जे उत्तर दिलं ते चुकीचं आहे. तुम्हाला समजलं? तुम्हाला सांगितलं कोणी? मी आणि चुकीचं उत्तर शक्यच नाही ते. आणि त्याच तुम्ही मनामध्ये खूनगाठ मारतो मी. याचं नाव काय? याचं जनार्दन केशव दास. ठीक आहे, बघून घे, त्याला बघून घे तुम्ही. बाबा ये तू कधी चौपाटीला, तुला कधी रूम पाहिजे असेल राहायला किंवा तुला प्रसाद एक्स्ट्रा पाहिजे असेल तर बघ तुला काय तुझी चंपी करतो तिकडे मी. तर मिथ्या आदराने समजा आपल्याला वाईट वाटत असेल, खोट्या आदराने आपला मिथ्या आदराने आपल्याला चांगलं वाटत असेल, तर समजायचं की आपला मिथ्या अहंकार ऍक्टिव्हेट झालेला, फॉल्स इगो हॅज बीन ऍक्टिव्हेटेड. आणि कोणी स्पष्ट बोलल्याने आपलं दुःखत वाटत असेल, दुःख वेदना होत असतील, तीव्र वेदना होत असतील, तरी समजायचं की आपला फॉल्स इगोला ते स्पर्श झालेला. आणि कित्येकदा या दोन्ही गोष्टी आपल्याला स्वतःहून समजत नाहीत. आपण म्हणतो की सगळं श्रेय भगवंतांना, सगळं श्रेय भगवंतांना. जसं एका दुकानात गेलो मी, त्यांनी सांगितले की हा जो डबा आहे ना, हा स्टीलचा आहे आणि हा अनब्रेकेबल आहे, गॅरंटी अनब्रेकेबल आहे. आता मला सांगा तुम्ही, जी वस्तू गॅरंटी अनब्रेकेबल आहे त्यावेळी पहिला मनात विचार काय येतो? याला आपटून पहा जरा. आपण समजा तो आपटून पाहिला आणि तो डबा तुटला की समजायचं हे काही अनब्रेकेबल नाही. तर तसं प्रभू तुम्ही काय चांगले मॅनेजर आहात, तुम्ही काय चांगले लेक्चर देता, तुम्ही किती चांगले भक्त, तुमचा जप किती चांगला आहे, तुम्ही किती लोकांना मदत केली आहे, आणि आपण आपलं छेव मी काही नाही, मी फक्त भक्तांचा चरण रेणू दास, मी श्रीकृष्णांचा चरण दास. तर ह्याला म्हणायचं आपण आपल्याला अनब्रेकेबल 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 असं आपण जाहिरात करतोय. आणि मग श्रीकृष्ण आपल्या प्रकृतीद्वारे एक दिवस तो आपला डबा आहे तो जोरात खाली फेकतात. त्यावेळी जर का आपण म्हणायला लागलो की ही पण कृष्णाची इच्छा आहे, ही पण कृष्णाची इच्छा आहे, तर आपण त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. जर का आपण रागावलो, क्रुद्ध झालो, रडू लागलो, एका कोपऱ्यात जाऊन मुसमुस रडू लागलो, तर समजायचं अभी दिल्ली बहुत दूर है, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणि असे अनेक हार तुरे आणि ज्याला इंग्लिश मराठीत म्हणतात ना शाल जोड्यांचा काय म्हणतात ते अहेर, शाल जोड्यांचा अहेर. शाल पण मिळते, खांद्याभोवती शाल लपटलेली असते, आणि जोडे पण मिळतात, चपला पण मिळतात. तर ही ट्रीटमेंट आहे आणि एक कोल्ड ट्रीटमेंट आहे. तसं लोखंडाला भट्टीमध्ये गरम करायचं, त्याच्यावरती एक घणाघाती ढॅन एक ठोका मारायचा आणि मग ते पाण्यात टाकायचं. तर अशा प्रकारे भगवंत करून आपल्याला भक्त म्हणून घडवतात, त्यांचा मोठेपणा आहे. तर हे काही विचार आहेत, मान सन्मान आणि त्याच्याबद्दल त्याच्यानंतर आलेला गर्व याच्याविषयी. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. तर उपस्थित भक्तांचरणी माझा प्रणाम. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद. जय. खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. खूप छान उत्तरं दिली, समर्पक उत्तरं मिळाली प्रभूजी, आणि खूप सखोल आणि एकदम प्रॅक्टिकल, आणि जी प्रश्न होती आणि त्याचे समर्पक उत्तर इतकी छान आली. असं वाटत संपलं, 1 तास कधी गेला ते कळालंच नाही. असं वाटत अजून 2-3 हात वर होते, तुम्हाला जायचं आहे साठी. पण खूप प्रभूजी, पुढच्या वेळेस तुमची आणखीन इच्छा आहे आमची ऐकण्याची तुमचं असंच पुन्हा उत्तर. कारण की प्रभूजी खूप काही प्रश्न आहेत जे अनुत्तरित राहतात, किंवा जे असं वाटत प्रॅक्टिकल व्यक्तीकडनं मिळणं, आणि ते पण तुमच्या एकदम फ्लो मध्ये एकदम सृष्टाव्य ह्याच्यात मिळणं
खूप दुर्मिळ आहे प्रभूजी. कृपया पुढच्या वेळेस पण तुमचा संघ मिळावा हीच एक अपेक्षा आहे. आणि तुमचे धन्यवाद मानूया प्रभूजी 3 वेळा हरिबोल म्हणून. हरी बोल 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 हरी बोल. हरी बोल. थँक्यू. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. हरे कृष्णा.